नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग 5 अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 20 आपले भावनिक जग याविषयी माहिती बघणार आहोत। निरीक्षण करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर काही चित्रे दिलेली आहेत, याचे नीट निरीक्षण करा। विविध विद्यार्थी इथे दाखवलेली आहेत, कुणी नाराज आहे, कुणी अभिनंदन करीत आहे। एक विद्यार्थी अभ्यास कसा करावा याविषयी विचार करत आहे। या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि एक कृती आपल्याला करायची आहे, करून पहा। खालील बाबतीतील तुमची निरीक्षणे नोंदवा। आता काही परिस्थिती तुमच्या समोर देण्यात येतील, यावेळेस तुमचं वागणं कसं असते ते तुम्ही आपल्या नोंदवहीत त्याची नोंद करायची आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे तुमचे वागणे। जेव्हा आपण सकाळी उठतो, विविध प्रातःविधीचे कार्य करतो, त्यानंतर खेळ असो, अभ्यास असो, त्यानंतर शाळेत जाणे, विद्यार्थ्यांसोबत खेळणे, वर्गमित्रांसोबत खेळणे, वर्गात अभ्यास करणे, तासिका देणे, त्यानंतर सुट्टी झाल्यानंतर घरी येणे, खेळणे, अभ्यास करणे किंवा घरगुती कामे करणे, यावेळेस तुमचे वागणे कसे असते त्या संदर्भात तुम्हाला नोंद करायची आहे। दुसरी स्थिती आहे वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तीची चित्रे। आता बघा, आपण वर्तमानपत्र वाचत असतो, त्यात विविध नैसर्गिक आपत्तींची संदर्भात माहिती येत असते, जसे भूकंप, ज्वालामुखी, महापूर इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत असते। अशा वेळेस तुमचे वागणे कसे असते त्या संदर्भात तुम्हाला नोंद करायची आहे। तिसरी परिस्थिती आहे वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्यांविषयी बातम्या। आता आपल्या देशात सर्वात आवडता, सर्वांच्या परिचयाचा खेळ क्रिकेट आहे। मॅच कुणासोबतही असो, ऑस्ट्रेलिया असो, श्रीलंका असो किंवा अन्य कोणतीही देश असो, त्या संदर्भात हारणे आणि जिंकणे ही खेळाची एक बाजू असते, पण यानंतर तुमची प्रतिक्रिया कशी असते ते तुम्हाला नोंद करायची आहे। चौथी परिस्थिती आपण बघूया, वर्गातील मित्रमैत्रिणीबद्दल येणारा राग। आता बघा, वर्गात खेळताना, अभ्यास करताना किंवा इतर कोणतेही क्रियाकलाप करत असताना आपल्याला कधी कधी आपल्या वर्गमित्रांचा राग येतो, यावेळेस आपण तो कसा हाताळतो या संदर्भात तुमची निरीक्षणे तुम्हाला नोंदवून घ्यायची आहेत। सर्कसीतील विदूषकांच्या करामती। सर्कस आपल्याकडे तर तेवढ्या प्रमाणात होत नाही, हद्दपार झालेले आहेत, तरी पण तुम्ही एखाद्या शो मध्ये सर्कस बघत असाल, तिथे विदूषक ज्या करामती करतो त्यावेळेस तुमचा प्रतिसाद कसा असतो त्या संदर्भात सध्या तुम्हाला निरीक्षणे नोंदवायची आहे। भावनिक समायोजन। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्लाइड्स मध्ये आपण चित्राचे निरीक्षण केले, दुसऱ्या चित्रात विविध परिस्थिती तुमच्या समोर ठेवल्या, यावेळेस तुमचे वागणे कसे असते त्या संदर्भात तुम्ही विविध प्रकारे नोंद केलेली आहे। भावनिक समायोजन। माणूस हा विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशीलही असतो। विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे। कोणी आपल्याला दुखावले, आपल्याला वाईट वाटते, पण ते किती वाईट मानून घ्यायचे ते आपल्यावर अवलंबून असते। एखादी गोष्ट आपल्याला हवीहवीशी असते, पण परिस्थिती काय आहे, आपल्याला ती गोष्ट सहज प्राप्त होईल, काही प्रयत्नाने प्राप्त होईल की कधीच प्राप्त होणार नाही, या बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील। विचारीपणामुळे भावना आवरता येतात, त्यावर संयम ठेवता येतो। अशा प्रकारे भावनांवर संयम ठेवणे, नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्याला भावनिक समायोजन असे म्हणतात। सांगा पाहू, या प्रसंगी तुम्ही काय कराल? आता काही प्रसंग तुमच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत, यावेळेस तुमचे वागणं कसे असेल? विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसंग आहेत, प्रत्येकाचे वैयक्तिक विचार असतो, दृष्टिकोन असतो, त्यानुसार त्याचे वागणे असते। पण आपण एक परिस्थिती तुमच्या समोर देत आहोत। रणजित आणि अभय हे पहिल्या बाकावर कोण बसणार यावरून वाद घालत आहेत। दोघेही खूप रागावले आहेत, एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या तयारीत आहेत। ही परिस्थिती आहे। आता इथे तुम्हाला एक लीड रोल, नेतृत्व म्हणा किंवा मित्रत्वाच्या भावनेने म्हणा, तुम्हाला काम करायचं आहे, तुमचे वागणं कसे असेल, तुम्ही काय कराल? प्रत्येकाचे वैयक्तिक मत असेल, पण माझ्यानुसार सर्वप्रथम नेमकं कारण काय आहे, कारणांची माहिती घ्यावी लागेल। सर्वप्रथम तर तुम्हाला त्या दोन्ही विद्यार्थ्यांना आधी शांत व्हायला सांगावं लागेल। वर्गात काही नियम तयार झाले आहेत का, की आपल्या वर्ग शिक्षकांनी असं काही नियम केला आहे की कोणत्या बाकावर कोण बसणार, तर तो नियम आपल्याला फॉलो करावा लागेल। किंवा उंचीनुसार, उंची हा सुद्धा घटक असतो, कमी उंचीची मुलं समोर बसतात, जास्त उंचीची मुलं मागे बसतात, किंवा काही ग्रुप सरांनी तयार केलेले आहेत का, हे बघा, दोघांना समजवा।
जर तरीही ते समजत नसतील तर तुमचं एक काम आहे की त्या दोघांची समस्या तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकांसमोर मांडा. अशा प्रकारे तुमचं वागणं असायला पाहिजे. दुसरी परिस्थिती आहे, हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे पण तो बुजरा आहे. बुजरा म्हणजे लाजतो थोडासा, आपल्या मनाने योग्य रीतीने मांडू शकत नाही. त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटतो आहे. यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही काय कराल? तर माझ्या मते सर्वप्रथम हे जाणून घेऊ आपण की हेमंत एक चांगला मुलगा आहे, कबड्डीचे स्किल्स त्याच्यात आहेत, फक्त तो बुजरा म्हणजे स्वतःला प्रेझेंट करण्यात कुठेतरी मागे पडत आहे. तुम्ही त्याला प्रेरणा द्या, त्याचे समुपदेशन करा, त्याला समजून सांगा की तू छान खेळाडू आहेस, फक्त सरांना सांग आणि एक दोनदा जर तू प्रयत्न केला तर तुझ्यात हा जो बुजरापणा आहे तो दूर होईल. तरी पण तो जात नसेल तर तुम्ही स्वतः त्याला घेऊन शिक्षकांकडे जा आणि त्याच्याविषयी तुम्ही माहिती सांगा. एक दोन वेळानंतर त्याला नक्कीच आत्मविश्वास येईल आणि तो स्वतःहून त्या स्पर्धेत भाग घेईल. तिसरी परिस्थिती आहे, निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली. यावेळेस तुम्ही काय कराल? तर परिस्थिती आहे त्यानुसार जर रेखा स्वतःहून ती वही वापस करत असेल तर ते छान. ही परिस्थिती रेखाच्या कृतीवर अवलंबून असेल की रेखाची कृती नेमकी काय. ती जर स्वतःहून परत करत असेल तर कोणताही प्रॉब्लेम नाही, पण ती स्वतःहून परत करत नसेल तर तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल. आपल्यातील उणिवांची जाणीव सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपले अक्षर सुंदर आहेत, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानाच्या अभ्यासात आपण जास्त रमतो, कविता खूप आवडते असे आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी नेहमी म्हणत असतात. याचा अर्थ आपल्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. आपल्याला क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात तसे आपल्याला काय येत नाही हेही समजू लागते. एखाद्या विषयात, कलेत, खेळात आपण अधिक तरबेज असतो तर दुसऱ्या एखाद्या बाबतीत तेवढी गती नसते. आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणीवाही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणीवावर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थी मित्रांनो, शालेय वयात जेव्हा आपल्या क्षमता आपल्याला हळूहळू कळायला लागतात तेव्हा आपल्यात काय कमी आहे ते पण कळायला लागते, पण आपण त्या कमी ज्या उणीवा असतात त्यांना झाकतो. हे झाकू नये. ते जर प्रयत्न साध्य असतील तर ते करायचे, किंवा ज्या कामात आपण उजवे आहोत म्हणजे आपले हँड्स आहे त्या कामाकडे अधिक लक्ष देऊन आपण आपली प्रगती साधू शकतो. स्वभाव बदलता येतो. थोडा विचित्र वाटेल, माणसाचा स्वभाव बदलत नाही म्हणतात, पण प्रयत्नाने काहीही शक्य आहे. आपल्यापैकी कोणताच स्वभाव पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. ज्या उणीवा दूर करण्यासाठी आपल्याला एकमेकांची जर मदत घ्यावी लागत असेल तर निश्चितच घ्यावी. आपल्या चांगल्याबद्दल, आपल्या वाईटबद्दल आपल्या मित्रांसोबत शेअर करावा. मोकळेपणाने चर्चा केली तर आपल्याला त्या उणीवा दूर करता येतील. सांगा पाहू, शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो, हे योग्य आहे का? नक्कीच नाही. एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणीला तुम्ही काय सांगाल? तर त्याला कोणती वस्तू वेळेत परत करण्यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करायचे आहे. वेळेचे खूप महत्व असते आणि जर वेळेवर अचूक कार्य केले तर पुढे मोठी भानगड होत नाही, आणि म्हणून कोणतीही वस्तू आपण घेतली तर ती वेळेत परत करायला पाहिजे. त्यामुळे दुसऱ्याचा विश्वास आपल्यावर बसतो आणि तो आपल्याला नेहमी मदत करण्यास तयार असतो, अन्यथा तो मदत करणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, खाली एक उपक्रम दिलेला आहे. ही सीट्स तुमच्या पुस्तकात पण आहे. हा तक्ता तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने आपला स्वभाव जाणून घेण्यासाठी भरून घ्यायचा आहे. काही कृती आहेत आणि स्वनिरीक्षण करायचं आहे. हा तक्ता तुम्ही घरीही लावून ठेवू शकता. आपण एक कृती बघूया. खूप राग येतो. आता तो तुम्हाला नेहमी येतो, अनेकदा येतो, कधी कधी येतो की कधीच नाही. इथे तुम्हाला स्वनिरीक्षण करून टिक करायचं आहे. सतत गप्पा मारतो किंवा मारते, नेहमी, अनेकदा, कधी कधी नाही. इतरांना मदत करते, इतरांची आपुलकीने चौकशी करतो, खूप भांडण करतो, इतरांना शाबासकी देतो, कोणी वाईट बोलले तर रडू येते, आनंदी राहायला आवडते. ह्या स्वभाव विशेष जाणून घेण्यासाठी स्वनिरीक्षण तक्ता आहे. हा आपल्या वर्ग शिक्षकांच्या मदतीने किंवा घरी आई वडिलांच्या मदतीने, मोठे भावंड असतील त्यांच्या मदतीने तुम्हाला भरून घ्यायचे आहे. नक्कीच आपला स्वभाव जाणून घेण्यासाठी आणि आपल्यात असणाऱ्या उणीवा दूर करण्यासाठी हा तक्ता तुम्हाला मदत करेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया.